संतप्त रेल्वे कर्मचाऱ्यांनी केला टावरवरती चढून आंदोलन। रेल्वे प्रशासनातील ऑन ड्युटी असलेले रेल्वेचे होटगी येथील स्टेशन मास्तर यांनी आंदोलन करून टावरवरती चढलेलं आहे। आपण प्रत्यक्षात पाहू शकता आपल्या डोळ्यात देखत कशा प्रकारे त्यांनी सकाळी जवळपास 9 ते 9:30च्या दरम्यान टावरवरती चढून आंदोलन केलेलं आहे। अजून देखील ते खाली उतरलेले नाहीत। आता ठीक 12 वाजू लागलेत, म्हणजे जवळपास 3 तासाचा वेळ कालावधी गेलेला आहे। आणखीन देखील इथे मदत पोहोचलेली नाही। फक्त रेल्वे कर्मचारी, रेल्वे पोलीस आणि महाराष्ट्र शासनाचे पोलीस इथे आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहू शकता हा जो देखावा आहे, हा जो मंजर आहे, खरोखरच खूप भयानक आहे। ते वारंवार रेल्वेच्या बड्या अधिकाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करताना दिसत आहेत। ते वारंवार आपल्याला एकच म्हणणं सांगतात की त्या 4 अधिकाऱ्यांना बोलवा, ते जे आमच्या रेल्वेच्या कामामध्ये वारंवार अडथळा करतात अशा अधिकाऱ्यांना बोलवा आणि मला त्यांना जाब विचारायचा आहे, अशा प्रकारे म्हणून ते आंदोलनासाठी वर चढलेले आहेत। पण येथील रेल्वे प्रशासन त्यांच्या घरच्यांना, म्हणजेच त्यांच्या मंडळींना वगैरे बोलू देत नाहीत। त्यांच्या मंडळी म्हणतात की त्यांना डोकेदुखीचा खूप मोठा त्रास आहे, त्यांना वारंवार इंजेक्शन सुया घ्यावे लागतात, पण तो सुई घेता येत नाही। ते वर चढलेत आणि त्यांना काय झालं तर याला जबाबदार कोण, असा प्रश्न त्यांच्या पत्नी यांच्याकडून केला जात आहे। आपण पाहू शकता आहे किती मोठ्या प्रमाणात सकाळी 9:30 वाजल्यापासून लोक जमा झालेत, पण अजून देखील ठोस असा उपाय रेल्वे प्रशासनाकडून काहीच करण्यात आलेला नाही। प्रत्यक्षात आपण पाहू शकता हा जवळपास 100 ते 125 फुटाचा टावर आहे, त्याच्या मधोमध जाऊन हा रेल्वे कर्मचारी बसलेला आहे। अशाच प्रकारच्या सडेतोड आणि निर्भीड बातम्यांसाठी पाहत रहा महाराष्ट्राचा बुलंद आवाज NGTV मराठी न्यूज। ब्युरो चीफ निजामशाह शेख सोबत बंदगी, NGTV मराठी न्यूज, होटगी स्टेशन। लोग साहब को जाकर लेटर दिए, शासक को दिए, आमदार को दिए, उनको दिए, DRM को दिए। क्या हो गया? गाड़ी नहीं सोई ना मुझे, वो टेंशन बहुत है उनको साहब को, पब्लिक का गुस्सा है। क्या नाम है सर का? इसका वो जो ऊपर चढ़ गए, क्या नाम नहीं मालूम। नहीं आप बात कर लीजिए सर। आप अपनी तरह से कर लीजिए, हम दिक्कत नहीं करेंगे सर आपके कामों में।